स्वागत आहे माझ्या सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये। मी आज पारंपरिक पद्धतीने कुरड्या करणार आहे आणि त्यासाठी मी ही गहू भरडून सकाळी भिजू घातले होते आणि भिजू घालून आता हे चिक्कीला आलेत आणि चिक्कीला आल्यामुळे आता ते मिक्सरमध्ये दळत आहे। हे असं अगोदर करायचं दळून आणि मग ह्याला थोडं थोडं पाणी टाकून असं ह्याच्यातली तांब काढून घ्यायची अशी पुन्हा कपड्यानं गाळून घेऊन त्याला रात्रभर ठेवायचं। रात्रभर ठेवलं की मग उद्याची वरी पाणी लाल येतंय ते गव्हाचं टरफलाचं ते पाणी काढून टाकायचं आणि नंतर मग कुरड्या घालायच्या। आता उद्या त्या कुरड्या घालत असताना मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवते, तोपर्यंत आम्ही हे दळून घेतो। चाळणीतून मग आम्ही चाळून घेतलेला चीक हा परत आता ह्या कपड्यामध्ये गाळून घ्यावा लागतो, कारण त्याच्यामध्ये काहीच राहायला नको। हे बघा असं मग हा गाळून घेतलेला चीक रात्रभर असाच ठेवायचा आणि वरी जे लाल पाणी आलेलं असतं ते काढून टाकायचं आणि मग राहिलेल्या बुडाला जो चीक राहतो घट्ट त्याच्या मग सकाळी कुरड्या करायच्या आणि त्या कुरड्या करत असताना मी तुम्हाला परत व्हिडिओ करून दाखवेन। हे बघा आता मी आज चिक्की घेतली ना गव्हाची कुरड्या करण्यासाठी, तर त्याचा एवढा चीक निघाला आहे। तर हा पूर्ण चीक नसतो, त्याच्या बुडाला चीक राहतो, हा पाणी असतं वरी काही। आता ही उद्या सकाळी थंड होऊन वरी थोडं पिवळसर पाणी जमा होतं त्याचं आणि निक्की चिक्की पांढरी शुभ्र खाली बुडाला राहते आणि त्या चिक्कीचे मग कुरड्या घालायच्या। आणि हे बघा हे आहे चिक्की काढलेल्या गव्हाचा भुसा। भुसा म्हणजे त्याला काय म्हणतात ते, ह्याचे सुद्धा सांडगे केले जातात। हे बघा हे एवढा असा चिकट राहतो, हे असा चिकट, हे बघा हे असा चिकट होतो आणि ह्याचे जर सांडगे करून खाल्ले, आपल्या डाळीच्या सांडग्यासारखे सांडगे करायचे आणि ते जर सांडगे थोडा कांदा टाकून थोडा कढीपत्ता टाकून मीठ मसाला टाकून थोडं त्याला जर भाजी केली तर मटणाच्या तोंडात मारावी एवढी सुंदर भाजी होते आणि ही भाजी मला खूप आवडते। म्हणून मी दरवर्षी अशा कुरवड्या केल्या की अशा उरलेल्या ह्याच्या सांडगे करते आणि मग हे सांडगे मी वर्षभर थोडे थोडे खाते। घरात मी एकटीच खाते, कुणी खात नाही, मलाच आवडतात ते। आता हे सगळं आमचं करून झाले चिक्की काढून। आता उद्या मी कुरवड्या करत असताना परत दाखवते। मी आता कुरवड्याचं चीक शिजवण्यासाठी चुलीवर आदान ठेवलेलं आहे आणि त्याला चांगलं खळखळून उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर आपण जो केलेला चीक आहे कुरवड्याचा तो दुसऱ्या माणसाला कुणाला तरी सोडायला लावायचा हळूहळू त्या पाण्यामध्ये आणि हळूहळू सोडायचा, कारण एकदम जर टाकला तर त्याच्या गाठी होतात आणि मग ती आपण करणाऱ्या शेवग्याच्या मधून त्या गाठी बाहेर पडत नाहीत आणि मग कुरवडे येत नाही। त्याच्यासाठी आपल्या हाताखाली एक माणूस पाहिजे। तर मी माझ्या मालकाला हाताखाली घेतलेला आहे आणि त्यांना कुरवड्याचा चीक पातेल्यामध्ये सोडायला सांगितलं आहे आणि ते हळूहळू हे असा बघा असा चीक सोडायचा हळूहळू, एवढा बी हळूहळू नाही, आमच्या मालकाला सवय नाही ना, त्याच्यामुळे बघा ते कधी एकदम टाकायले तर कधी थोडं हळूहळू टाकायले। तर त्यांना बी आपण शिकवायला पाहिजे ना, त्यांना पण यायला पाहिजे, आपल्या अडीअडचणीला कामाला येतात। बघा हे असं घरटायचं आणि जर त्या आदानाला पाणी जर कमी पडलं तर आपल्या लक्षात येते घट व्हायल्यावर, मग असं गरम करून ठेवलेलं पाणी थोडं काढून ठेवायचं आदानातलं आणि मग असं कमी पडलं की थोडं थोडं टाकायचं। आता बघा हे पूर्ण चीक झाला आणि पूर्ण असं घरटून झालं की पटकन त्यातला चुलीतला जाळ बाहेर काढायचा। आता ह्याचं कारण काय, तर तसाच जर जाळ आपण कायम ठेवला तर ह्या चिकाला जाळ जास्त जमत नाही आणि ते लवकर करपलं जाते, त्याचा वास येतोय।
त्याच्यामुळं जाळ बाहेर काढायचं आणि फक्त आरावरच ह्याला एक 10 मिनिट झाकून ठेवायचं. आणि 10 मिनिट झाले की परत एकदा ह्याला हलवायचं आणि हलवल्याच्या नंतर मग त्याचा थोडासा असा काळपट कलर होतो आणि त्याच्यावरून आपण ओळखायचं की आता पूर्ण चिक आपला शिजलेला आहे. आणि मग ते झाकण काढायचं आणि मग आपण कुरवड्याला सुरुवात करायची. तशीच मी कुरवड्याला आता हे झाले की सुरुवात करणार आहे. तसेच तुम्ही पण करा. आणि तुम्हाला जर घरी खरंच कुणाची मदतीला अडचण होत असेल तर घरच्या माणसाला असं अडचणीच्या वेळी हाताखाली मदतनीस म्हणून घ्या, काही हरकत नाही. मी जे बोलले ते खरं आहे की खोटं हे मला सांगा. एवढा खूप नका करपणी द्यायला करपणी लिहिले आता राहतं हलवाच लागतील पुरी कमीची कास इकडे केल्यावर चूल पडेल म्हणून भीती वाटायली मला, म्हणून मी तिकडे हलवायचं होतं. आहे ना का कॅमेरा ठेवलाय मी. बुडाला लावू नका बघा, ते काम आहे करपल काढायला. करपलेलं काढू नका बुडाचं, पुन्हा हे करता येत नाही मला, काय कुरडी टाकता येत नाही. तसं मधल्या
तुला घेतलं का? मला कसं येईल हाताला? ह्याला सोडून टाकलं की कशाला? हे भोपळ्याला पुणे. बापरे. हा धरल तर असं चक्क असं धरल दोन्ही हाताला. हा माझी मिरची चांगली आहे रे.
जवळजवळ 10 वाजले असतील किंवा 9:30 वाजले असतील. ही माझ्या आज कुरड्या घालायचं संपलेलं आहे. आणि याच्या अगोदर मी आपल्याला सांगितलं होतं की कुरड्याच्या पलीकडे बघा तो सांडगा. चिक्की घेतल्याच्या नंतर जो भाग पाठीमागे राहतो गव्हाचा आणि तो चिकट असतो, त्याचा सांडगा बनवायचा. कारण ही पारंपरिक पद्धत खेड्यामध्ये केली जाते, शहरामध्ये कोणी करत नाही. कारण त्यांना ती माहीतच नाही. कारण आजकाल म्हणजे सगळ्या बायका म्हणजे गहू भिजवून कुरड्या करतात, परंतु मी मात्र पारंपरिक पद्धतीने गहू भरडून आणून ते चाळून भिजवून दुसऱ्याच दिवशी कुरड्या मी बनवते. त्याच्यामुळे त्या उरलेल्या चिक्कीचा जो भाग असतो ह्याचा गव्हाचा, त्याचे मी सांडगे बनवते आणि ते सांडगे खूप छान लागतात मटणासारखे. आणि हे बघा, हे आहे कुरवड्या करून संपल्याच्या नंतर बुडाला पातेल्याचे जे राहतं, काय म्हणतो त्याला आपण, खरडण, त्या खरडणाचे सुद्धा ही सांडगे घातलेत मी. हे सुद्धा तळून खायला चांगले लागतात. आपण साधेसुधे माणसं कशाला वाटोळं करायचं, जुनं ते सोनं आहे का नाही. म्हणून मी कोणताच भाग गव्हाचा किंवा ज्वारीचा हे करत असताना मी वाया घालवत नाही. हे बघा, हा सांडगा हे कुरवड्या करू चिक्की घेऊन त्याच्या उरलेल्या गव्हाचा भाग जो असतो चिकट त्याचा केलेला, आणि खूप छान होतो. कुणाला करायचं असेल तर तुम्ही पण करून बघा. खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटेल की खरंच छान आहे. परंतु त्यासाठी गहू भरडून भिजवावे लागतात. अख्खे गहू भिजवायचे नाहीत. आणि ते कसे भिजवायचे जर आपल्याला येत नसेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी त्याची रेसिपी सांगेन. धन्यवाद.